आत्या सांगत होती तुला काहीतरी अर्जंट काम. काय काय मीरा, माझ्यावर हसत होतीस? जरा स्वतःच्या नवऱ्याकडे पण बघत जा. चहा हवाय त्याला, मायाच्या रूम मध्ये तो, नेऊन दे त्याला चहा. वेदाचे बाबा मायाच्या रूम मध्ये काय करतात? मला काय माहिती, तुझा नवरा ना तो, तू बघ काय करताय ते. जा जा, त्याला चहा दे आणि त्याच्यानंतर मला पण दे. हो, ॲक्च्युली म्हणजे अंबिका आणि तुझ्या ॲनिव्हर्सरीसाठी आपण सगळेजण देवळात गेलेलो, पण तिकडे वेगळाच गोंधळ होऊन बसला. आणि त्या सगळ्यामध्ये एक काम राहिलं, ते म्हणजे अंबिका असताना दरवर्षी तुझ्या आणि तिच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ते एका चिल्ड्रन्स हॉस्पिटलला फायनान्शियल हेल्प करायची. त्यासाठीच एन्क्वायरी करायला चालली. दे दे. म्हणून मी म्हणत होते की मारशील का? मी म्हणजे मला उशीर होतोय, तू उचललायस तर तेवढा मारूनच दे. मारतोयस ना? काही नाही आत्या, माझी नक्कल करत होती ना, फसली बिचारी. वेदाच्या बाबांनी माझ्या केसात गजरा मारला हे जुंबले तिला. हो ना? काय काय झालंय काय? अहो, मी गजरा काढायला गेले तर माझ्या बोटाला काटे टोचलेत. काटे टोचले? कसे बघू? हे काय 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 कुठे काटे? अगं तू काय गुलाबाचा गजरा आहे का? मोगऱ्याचा गजरा? काटे कसे असतील? अहो, मला नाही माहित हो. मी तो गजरा काढायला गेले आणि माझ्या बोटाला काटे टोचलेत. हा बरोबर आहे. अथर्वच्या ऐवजी मीराने तुझ्या केसात गजरा मारला, हे टोचले. आत्या, आत्या काय आत्या? खूप दिवसानंतर करतोय ना, म्हणून थोडेसे खराब झालेत तुझे केस. थोडेसे. आय एम सॉरी, मी ठीक करतो. काही नको. मी अगली दिसावी म्हणून केलंस ना तू हे? बाळा, माझी प्रिन्सेस आहेस, मी असं मुद्दामून का करेन? तो खूप दिवसानंतर करतोय म्हणून असं झालंय. आता आधीसारखं करण्यासाठी मला थोडा तरी वेळ लागेल ना. हो ना? हो ना, असंच आहेस. समजून घे ना माझा प्रॉब्लेम प्लीज. आता माझं स्कूल मिस होईल. हो मला माहिती आहे, पण थांबा थांबा थांबा, तुम्ही दोघं भांडू नका. वेदा, मी विचारते तुझी. ये. तुझा हात जायचा होता ना? कुठं बोललीस ना तुझी? नाही वेदा, हात जळजळतच होता, म्हणून तर मी तो लेप लावला होता की नाही. आता थोडं बरं वाटतंय म्हणून मग ते धुवून आले मी. तुला शाळेत जायला उशीर होतोय की नाही? हो. मग चल चल लवकर आपण रेडी होऊया. ये बस इथे.
आधी 2-3 वेळा मला सांगण्याचा प्रयत्न केला पण मीच इग्नोर केलं. सॉरी. मागचं कशाला अगं, आत्ताच घे ना. आत्ता नाही का आपण तिला विचारलं की कुणाशी बोलत होतीस म्हणून, तर सरळ काढता पाय घेतला तिने. सांगायला नको. दादासाहेब, मला तरी वाटतं की तिच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. माय गॉड, नाही असं असेल तर आपल्या फॅमिलीसाठी खूप रिस्की आहे हे. नाही नाही, आपण लवकरात लवकर एखाद्या डॉक्टरकडे दाखवायला हवं तिला. हा अजित, बस. बस मनाला येईल ते बोलू नका. का नाही बोलायचं त्यांनी? तो पण आपल्या घरातला एक सदस्यच आहे ना, त्यालाही काळजी वाटते. आणि त्या मुलीला खरंच वेड लागलं असेल तर? हो, उद्याला आपल्या डोक्यात दगड घातला तो. मी काय म्हणते दादा, आपण आत्ताच्या आत्ता या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावून टाकूया.